नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. काल जो आपण व्हिडिओ कटिंगचा टाकला होता, तर त्याच्याच पुढचा म्हणजे आपण शिलाईचा सुद्धा 5 गुंड्यांची चोळी आपण कशी स्टिच करायची तो व्हिडिओ मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, पाठीमागच्या पाठीला आपल्याला जॉईंट द्यायचा होता, त्यासाठी आपण दुसऱ्या चोळीच्या खणाचा कपडा घेतला होता बघा. आणि पाठीच्या पार्टला बघा डाव्या बाजूला द्यायचं, म्हणजे आपला पदर ज्या बाजूला येतो साईड पिन आपली, तर त्या बाजूला जॉईंट देतो. म्हणजे हा जॉईंट जो असतो तो आपला पदराखाली आजीबाईच्या झाकून जातो. त्यासाठी याचे काही नियम असतात चोळी शिवण्याचे. तर पाठीला जोड देताना ती डाव्या बाजूलाच द्यायची असते. तर असा पाठीचा भाग जो असतो असा चौरस असतो बघा. त्याच्यानंतर आता ह्या घेतलेल्या आहेत आपण बाह्या बाजूला ठेवल्या. आणि आपल्याला हे लाग जे आहेत आपले दंडघेराच्या खालती बघा, आपण कमर उंचीमध्ये हे लाग असतात, त्याला एक जॉईंट आपल्याला द्यायचा होता. आणि त्याच्यासाठीचा आपण कपडा जो आहे तो कट करून ठेवला होता. आणि ते दोन्ही जॉईंट दिल्यानंतर दोन्ही लाग एकमेकावरती ठेवलेले आहेत. कुठला कपडा जास्त कमी होत असेल तर तो आपण कट करून घेणार आहे. लागाचं माप घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि त्याचा कपडा आपण एक्स्ट्रा झालेला थोडासा कट करू, किंवा कमी पडलेला असेल तर जॉईंट करून घ्यायचा. तर लाग बघा, याचे लाग जे असतात थोडेसे कमी असतात, म्हणजे खालच्या बाजूला कमर घेर जो आहे तो थोडासा कमी आहे, त्यासाठी मी खाली तिरक्या बाजूला कपडा कट करून घेतलेला आहे. आता बघा, स्टिच करूया आता दंडघेर आपला. तर दंडघेराच्या खालती जे लाग आहेत त्या लागावरती आपण ही ठुशी ठेवलेली आहे पांढऱ्या कपड्याची, आणि ती बरोबर मध्यभागी ठेवायची आहे. दोन्ही बाजूला सारखा कपडा सोडायचा आहे आणि त्याच्यावरती एक शिलाई मारून नंतर तिच्यावरती आपल्याला दाब शिलाईसुद्धा देऊन घ्यायची आहे. आणि असा बरोबर तिरकसा आकारामध्ये तिला शेप देऊन घ्यायचा आहे ह्या ठुशीला. आणि व्यवस्थित आपले दोन्ही दंडघेर जे दंडघेराच्या खालती म्हणजे कमर उंची म्हणायला, कमरेखालचा भाग आहे हा कमर उंचीचा, तर तो आपण तयार केला. आता ह्याला आपण बाह्या जोडणार आहे. तर बघा, बाह्या जोडताना सुद्धा जॉईंट जो ज्या बाजूला आहे त्या बाजूला तुम्ही डावी बाही जोडायची असते, डाव्या दंडाची. तर बघा, दंडाची बाही जोडताना काय करायचे, लागाच्या पलीकडे जो एक्स्ट्रा कपडा होता आपला खणाचा, तिथून सुरुवातीपासून जॉईंट द्यायचा आहे तिला. आणि दुसरी बाजू स्टिच करताना बघा, खालच्या बाजूवरून अशी स्टिच केलेली आहे. आता वरचा कपडा जो काही एक्स्ट्रा शिल्लक राहिला तर त्याच्यावर आणखी एक अर्धा इंच एक्स्ट्रा शिल्लक ठेवायचं, त्याला डबल फोल्ड करायचं आणि त्याच्यावरती एक शिलाई मारायची. कारण इथं आपण काही हात शिलाई वगैरे करणार नसतो ब्लाऊजच्या ह्याला. आणि वरच्या बाजूला जर कपडा तसा सोडला तर एक्स्ट्रा दोरे वगैरे जे असतात ते दंडामध्ये येऊन जातात. त्यासाठी तिथं अशी दुमड टीप टाकलेली आहे आपण त्या ठुशीला. बघा, पांढऱ्या कपड्याची जी ठुशी दिसते त्याला आपण डबल शिलाई मारलेली आहे आणि त्याच्यावरती पुन्हा डबल शिलाई मारून घेतलेली आहे शिलाईवरती. आता बघा, ही आपली दंडघेर आपला एक माझी बाही तयार झालेली आहे आपली. आता दुसऱ्या बाहीची सुद्धा बघा आपण अशीच शिलाई करून घेऊया. तर बघा, एक बाही घेतलेली आहे दुसरी, त्याच्यानंतर तिला शिलाई कशी केली बघा. सुरुवातीपासून शिवून घ्यायचं, ते दंडघेरापर्यंत शिलाई देत यायचं. वरच्या बाजूला एक अर्धा ते 1 इंचाचा कपडा एक्स्ट्रा राहील. अशा पद्धतीमध्ये आपण कटिंग करताना 1 इंच एक्स्ट्रा उंची वाढवूनच घ्यायची या ठुशीची, म्हणजे आपल्याला कपडा व्यवस्थित पुरतो. आणि बघा, ती ठुशी पुन्हा तिथं थोडीशी दुमडून घ्यायची, म्हणजे जेणेकरून तिचे दोरे निघणार नाही अशा पद्धतीमध्ये. आणि नंतर ठुशीवरून आणि आपल्या पूर्ण जे काय आपण बाही जोडली होती त्याच्यावरून आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची. म्हणजे काय होतं, आपली ठुशीची पण शिलाई उसवत नाही आणि अगोदरची मारलेली होती ती पण व्यवस्थित राहते. बघा, किती सुंदर असे आपले बाही जे आहे ती रेडी झालेली आहे. आता बघा, हे पार्ट जे आहेत ते फ्रंट पार्ट आहे, दोन्ही समोरचे शोल्डर आहेत. आणि शोल्डरवरती जो काही गळा कट केला होता मी, तर तिथं अशी बारीक पाव इंचाची थोडीशी दुमडपट्टी टाकलेली आहे, म्हणजे ती हुकलूक पट्ट्या आहेत बघा या चोळीच्या. तर अशा डबल फोल्ड करायच्या, अगदी पाव इंचापेक्षा कमी जरी तुम्हाला फोल्ड करता आल्या तर तेवढ्यासुद्धा करायच्या, कारण चोळीच्या फ्रंट भागाच्या त्या तशाच जॉईंट पट्ट्या असतात, हुकलूक पट्ट्या. आता शोल्डर जोडून घेते. शोल्डर दोन्ही बाजूचं बघा, खालचा पाठीचा भाग ठेवलेला आहे खालती सवासा, आणि वरून शोल्डर आपण उलटे ठेवून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती शिलाई मारून आता पुन्हा शोल्डरवरती डबल शिलाई मारायची, कारण त्यामुळे अशी डिझाईन तयार होती. आणि कुठं शोल्डर आहे तो सुद्धा दिसतो. पांढऱ्या कपड्यांनी बघू शकता तुम्ही अशा शिलाई मारलेल्या असतात. त्यामुळे असं चोळीला अशी शिलाई नाही मारले तर आजीबाई रागवतात, त्यामुळे अशा वरून शिलाई आपण देत असतो. आता बघा, पाठीमागचा गळा आपल्याला मोजून घ्यायचा आहे. पाठीवरती व्यवस्थित पाठ ठेवून घेतलेली आहे आणि जो काही वरती गळ्याचा आकार होता
तिथून मार्किंग करून घेतलं आणि गळा कट करून घेतला. आता गळा कट करून घेतला तरी तुम्हाला गळा मोजूनसुद्धा घ्यायचा आहे. तर शिलाईपेक्षा गळा जो आहे म्हणजे आपला मापाचा जो गळा आहे त्याच्यापेक्षा आपण जो शिलाई करतो आहे तो गळा अर्धा इंचाने आपला कमी असला पाहिजे. म्हणजे आपण ज्यावेळेस ह्या गळ्याला गोट मारणार आहे त्यावेळेस हा गळा जो आहे तो आपला वाढतो. तर बघा वाढतो कशामुळे, तर आपण असं ह्या गळ्यावरती काही गोटपट्टी लावत नाही किंवा नाही, असं डबल फोल्ड करतो बघा नाजूकमध्ये एकदम पाव इंचापेक्षा कमी अंतरामध्ये असं डबल फोल्ड करून घ्यायचं आणि त्याच्यावरून अशी डबल शिलाई पण मारून घ्यायची नंतर आणखी एकदा. म्हणजे कुठं राहिलं सायलं असेल तर आपलं सर्व काही शिलाईमध्ये येतं. त्यामुळं गळा जो आहे समोरचा घेताना अर्धा इंच कमी घ्यायचा, तो फोल्ड केल्यानंतर आपला थोडासा वाढला जातो. तर बघा असा गळ्यालासुद्धा आपला गोट म्हणजे डबल फोल्ड करून झालेला आहे आणि फ्रंट भाग आपला असा रेडी झालेला आहे. तर बघा आता बाह्या कशा जोडून घ्यायच्या. तर बाह्या जोडण्यापूर्वी काय करायचं आहे, ह्या काठापासून त्या काठापर्यंत असा कपडा लावून आपल्याला तो मोजून घ्यायचा असतो. आपण जे लाग जोडलेले आहेत ना तर त्याच्यावरती आपल्याला मोजून घ्यायचं आणि ते लाग आपले पुरतात का बघायचं आणि ते कडेपर्यंत पुरतील अशा पद्धतीमध्ये तुम्हाला शिलाई मारून घ्यायची. तर बघा ही आपली पूर्ण शिलाई जी आहे त्याच्यावरती आपण डबल शिलाई देतो. लाग आपले पूर्ण पुरलेले आहेत. आपण जेव्हा साधी आपण चोळी स्टिच करतो त्यावेळेस ह्याला असं खालच्या बाजूने दुमडलेलं असतं ह्या लागांना, पण इथं काही दुमडलेलं नाही आहे. तर ह्याच्यात आणि त्या दुसऱ्या चोळीत हाच फरक आहे आपला, थोडीशी वेगळी आहे. शिलाई जरी एक असली तर दिसायला पण एक दिसतात, शिलाई एकच वाटते पण थोडासा फरक असतो. तर बघा ह्याच्यावरती सुद्धा डबल लेअरमध्ये दोऱ्याच्या आपण डिझाईन करतो आहे. म्हणजे कसं सरळ रेषा आल्यानंतर त्या अशा उभ्या रेषा दोऱ्याच्या खूप सुंदर दिसतात. त्यासाठी असं पांढऱ्या दोऱ्याने चोळीवरती बघा अशा 4-4 शिलाया मारलेल्या असतात. आता बघा मी पहिल्यांदा एक शिलाई मारून घेते. आता ही आपली एक शिलाई झाली कडेपर्यंतची. आता ही शिलाई उसवू नये म्हणून आपण त्याच्यावरूनच आणखी एक शिलाई मारून घेतोय आणि आता ही आणखी एक शिलाई मारल्यानंतर हिला आपण सरळ करून घेतोय आणि जे काही आपलं हे आहे काठ जो दिसते तुम्हाला चोळीचा काठपदर, तर ती खालच्या बाजूला जाईल अशा पद्धतीमध्ये आपल्याला त्याच्यावरती दाब शिलाई द्यायची असते. आणि दाब शिलाई देताना 2 दाब शिलाई द्यायच्या. दोन्हीच्या मध्ये पाव इंचाचं अंतर असतं 2 दाब शिलाईच्या मध्ये. त्यामुळे पांढऱ्या दोऱ्याने 2 अशा सरळ रेषा ओढल्यासारख्या दिसतात आणि चोळीवर अशी डिझाईन तयार होते बघा. त्यामुळं चोळ्या ज्या आहेत आजीबाईच्या अशा पांढऱ्या दोऱ्यानेच ओळखल्या जातात जास्त. तुम्ही कधी चोळी शिवली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर बघा आता चोळी आपण मोजून घेतोय कमर घेरामध्ये, म्हणजे आपण चोळीची फिटिंग करणार आहे. तर आपल्या चोळीच्या फिटिंगमध्ये आपला 1 इंच जो काही कपडा एक्स्ट्रा होतो त्याच्या असे लागावरती टक्स पॉईंट द्यायचे असतात अर्धा इंचाचे. शोल्डरचा बरोबर बाहीचा मध्ये केलेला आहे ठुशीचा आणि तिथून आपण अर्धा इंचाचे आणि 1 इंच रुंदीचे असे टक्स पॉईंट किंवा तुम्ही डाच म्हणतो ना आपण पाठीमागचे, तशा पद्धतीमध्ये दिलेले असतात. ते दंडघेराच्या खालती दिलेले असतात. आता फक्त ह्या चोळीमध्ये आणि ह्या चोळीमध्ये हा फरक असतो आपला. तर अशी 1 ते 1.5 इंचाची पट्टी तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि ती आतल्या बाजूला थोडीशी पाव इंच फोल्ड केलेली आहे आणि सुरुवातीपासून तिला अशी 1 पाव इंचावरती पूर्ण कमर घेर जो आहे चोळीचा आपल्या पूर्ण कमरेचा, तर त्याच्यावरती अशी पाव इंचाची शिलाई मारून घ्यायची असते या चोळीला. आणि जो काही आपला थोडासा कपडा जास्त झाला तो कट करून घेतला आणि आतल्या बाजूला अशी पाव इंचाची म्हणजे पाठीची पट्टी आपण ही केलेली आहे. आता त्याच्यावरती एक दाब शिलाई देऊन घेऊया. त्याच्यावरती एक दाब शिलाई देऊन घेऊ आणि नंतर ही आपण ही जी पट्टी आहे पांढरी पट्टी जी आतल्या बाजूला आपण फोल्ड करून घेणार आहे. जशी की आपण पाठीला पट्टी लावतो त्याच पद्धतीमध्ये ही कमर घेरावरती पूर्ण पट्टी लावायची असते. या 5 गुंड्याची जी चोळी असते तर तिला अशी शिलाईची पट्टी असते बघा. तुम्ही कधी 5 गुंड्याची चोळी शिवली आहे का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्याकडे आजीबाई आहेत का किंवा सासूबाई आहेत का, आजीत सासूबाई आहेत का, तर त्यांच्या अशा चोळ्या असतात आणि तुम्ही अशी कधी चोळी बघितली आहे का 5 गुंड्याची ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा.
तर बघा अशा पद्धतीने आपण डबल दाब शिलाई देऊन अशी ही चोळी रेडी केलेली आहे. तर हिला अशा 5 हुक लुक पण करायचे आहेत आपल्याला. तर असे 5 मार्किंग करून घ्यायचं सारख्या अंतरावरती आपल्याला आणि त्याच्यावरती डोळ्याच्या म्हणजे आय आकाराचं असं गोल राऊंडिंगमध्ये काजा करून घ्यायच्या आणि त्या काजानंतर कात्रीने कट करायच्या आणि त्या पद्धतीने आपली 5 गुंड्याची चोळी रेडी होते. तर बघा सुरुवातीला चांगले दाब शिलाई देऊन नंतर गोल राऊंडमध्ये डोळ्याचा आकार काढायचा आणि असं पाकळीच्या आकाराची अशी काज करून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपली चोळी जी आहे ती अगदी अर्ध्या तासामध्ये रेडी होते. कुणाची 15-20 मिनटामध्ये सुद्धा होते. लहान चोळीचं माप मोठ्या चोळीचं माप याच्यावरती असतं. तर ही चोळी जी आहे ती एकदम जाड बायकांची आहे. जवळजवळ 44 इंच वगैरे 42 इंच छाती असेल अशा पद्धतीची ही चोळी आहे. तर अशा पद्धतीने आपली चोळीची शिलाई झालेली आहे. याला आपण नंतर 5 गुंड्या लावून घेणार आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.